नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण सांजोरी हा गोड पदार्थ बघणार आहोत. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक आणि खानदेश साईडला कुठल्याही शुभ कार्यात आधी सांजोरी केली जाते किंवा दिवाळीसारख्या सणाला देखील सांजोरी आधी केली जाते. करंजीसारखाच मान सांजोरीला देखील आहे. हा पदार्थ 2 ते 3 आठवडे सहज टिकतो आणि अतिशय सुंदर खुसखुशीत असा होतो. तर आपण आज सांजोरीची रेसिपी बघूयात दिवाळीसाठी म्हणून. सांजोरीची तयारी ही आदल्या दिवशीपासून करायची आहे. 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवाच घ्या, जाड रवा घेऊ नका, नाहीतर तो खाताना चरचर असा लागतो. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 टेबलस्पून साजूक तूप टाकणार आहोत आणि व्यवस्थित भाजून घेणार आहोत. हा रवा मंद आचेवर भाजायचा आहे. गॅस मंद करून आपण तो भाजायला आता ठेवलेला आहे. हे बघा, तूप मेल्ट होऊन भाजायला सुरुवात होईल. लक्ष ठेवायचं आहे. मंद गॅसवर सतत हलवत राहायचं आहे आणि जास्त काळपट होऊ द्यायचा नाही आहे किंवा अगदी पांढरा शुभ्रसुद्धा नको आहे, म्हणजे कच्चा राहायला नको आहे. कारण आपल्याला सांजोरी हा पदार्थ 2-3 आठवडे ठेवायचा आहे. त्यामुळे आपण रवा चांगला भाजून घेणार आहोत. मंद गॅसवर साधारण 5 ते 6 मिनिट भाजल्यानंतर आपण हा काढून घेणार आहोत. साधारण असा रंग आल्यानंतर काढून घेतल्यानंतर आपण त्याच कढईत अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, परंतु 1 वाटी रव्याला अर्धी वाटी गूळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं. तर आता हा गूळ आहे, याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे त्यात पाणी घालून. पाण्याचं प्रमाण बघा, गूळ आणि पाणी याचं प्रमाण बघा तुम्ही. जितका गूळ होता तितकंच पाणी घेतलेलं आहे आणि ते मेल्ट करून घेतलेलं आहे. जास्त उकळू द्यायचं नाही आहे. साधारण अशा प्रकारे झालं मेल्ट की बंद करायचं आहे आणि ते थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण ते गाळून या भाजलेल्या रव्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा, गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर काही असेल बारीक कचरा वगैरे तर तो निघून जाईल. हल्ली नसतोच, गूळ स्वच्छच येतो आपल्याकडे, परंतु एक प्रिकॉशन म्हणून आपण गाळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे गाळून त्या रव्यामध्ये घातलेलं आहे. हे बघा, कचरा काहीही निघाला नाही आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे. या गुळाच्या पाण्यात हा भाजलेला रवा मिक्स करून आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत, म्हणजे तो त्यात छान मुरेल. आता हे आपल्याला परत गॅसवर ठेवायचं नाही आहे मिश्रण. या पदार्थाचं हेच वैशिष्ट्य आहे की हे भाजलेल्या रव्यात आपण गुळाचं पाणी मिक्स करून ते रात्रभर भिजत ठेवतो आणि नंतर त्याचा सारण म्हणून वापर करतो. त्याचा सारण म्हणून वापर करण्यापूर्वी आपण त्यात काही पदार्थ घालणार आहोत, परंतु ते दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचे आहेत. आता हे मिश्रण जरी पातळ वाटत असेल तरी सकाळपर्यंत ते परफेक्ट होतं. घट्ट शिऱ्यासारखं ते मिश्रण तयार होतं. नंतर आपण त्याचा सारण म्हणून उपयोग करतो. चला, आता हे आपण रात्रभर झाकून ठेवायचं आहे. साधारण 10 तास तरी ते झाकून ठेवलं पाहिजे, म्हणजे रव्यात चांगलं गुळाचं पाणी मुरतं. आता सांजोरीचं वरचं कव्हर तयार करण्यासाठी आपण पीठ मळून घेतो आहोत. त्यासाठी आपण पाऊण वाटी मैदा आणि पाऊण वाटी रवा असं हे 1.5 वाटी टोटल घेतलेलं आहे. पाऊण वाटी रवा, पाऊण वाटी मैदा एकाच वाटीने मोजून, आणि त्यात 1.5 टेबलस्पून तुपाचं आपण मोहन घालणार आहोत. आता हे तूप आपण वितळून घेणार आहोत. प्रथम आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्यात आणि मिक्स करून घेतलं आहे रवा मैदा. आता या भांड्यात जे तूप घेतलं होतं ते कडकडीत तापवून त्याचं मोहन आपण घातलेलं आहे. 1.5 टेबलस्पून तूप होतं. आता हे मोहन थोडं मिक्स करायचं आहे एका चमच्याने किंवा असं मागच्या टोकाने कालथ्याच्या, कारण ते गरम आहे, हाताला चटके बसतील. तर ते मिक्स झाल्यानंतर थोडं थंड झालं की मग आपण अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे. सगळीकडे ते तूप लागलं पाहिजे, प्रत्येक कणाला, म्हणजे आपली सांजोरी खुसखुशीत होईल. मोहन घालण्याची हीच पद्धत आहे कुठल्याही पदार्थांमध्ये. तर आता हे अशा प्रकारे चोळून झाल्यानंतर त्याचा असा गोळा होतो आहे का बघायचा हाताने मूठ वळून. हे बघा झालेलं आहे, म्हणजे आपलं
मोहन बरोबर झालेलं आहे। आता आपण यात पाणी मिक्स करून हे मळून ठेवणार आहोत। किंचित सैल मळायचं आहे, कारण यात रवा आहे। रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे नंतर ते कणिक आपोआप घट्ट होतं, म्हणून थोडं सैल असं आपण हे मळून ठेवणार आहोत। 4 तासासाठी तरी, किमान 4 तास तरी तुम्ही हे बाजूला झाकून ठेवा, म्हणजे छान पीठ तयार होईल। तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। रेसिपी करून बघा, आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते। आता हे पीठ आपण बाजूला ठेवूयात झाकून आणि आपण जे सारण तयार करणार आहोत तिकडे बघूयात। आपण तुपात भाजलेला रवा रात्रभर गुळाच्या पाण्यात भिजवल्यानंतर अशा प्रकारे छान ते सारण तयार झालेलं आहे। सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे रव्याने। त्यात आपण काही काजूचे तुकडे, बदामाचे काप, काही चारोळ्या, अर्धा चमचा वेलची पूड आणि 1 चिमूटभर जायफळ पूड असं घालणार आहोत। चांगलं मिक्स करायचं आहे। हे असंच सारण सांजोरीचं असतं। पारंपरिक सांजोरीचं सारण हे असंच असतं, परंतु त्यात आपण नंतर अजून एक पदार्थ घालणार आहोत। आता हे आपलं जे भिजवून ठेवलेलं पीठ होतं 3 ते 4 तास, ते चांगलं मुरलेलं आहे। बघा कसं घट्ट झालेलं आहे। आता त्याचे आपण एकसारखे गोळे करून घेणार आहोत पुरी लाटण्यासाठी, आणि त्यातला एक एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटणार आहोत आणि अशा पुऱ्या लाटून आपण त्या एका ताटात ठेवणार आहोत। हे बघा, गोल अशी पुरी लाटायची आहे, साधी आपण नेहमी जशी पुरी लाटतो तशी, परंतु खूप जाड नाही लाटायची आहे ती। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून ह्याला पीठ लावावं लागत नाही। आपण जे मोहन घातलेलं आहे त्यामुळे त्यात थोडा तुपाचा तेलाचा असा अंश आहे, त्यामुळे ती व्यवस्थित लाटली जाते न चिकटता। हे बघा, इतकी पातळ लाटायची आहे। सगळ्या अशा करून ठेवायच्या आहेत आणि एका कपड्याने झाकून ठेवायच्या आहेत, कारण त्या लगेच कडक होतात। हे बघा, सारणात आपण 1 वाटीभर डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। याने खूप छान टेस्ट येते सारणाला। कर्नाटकात असं एक घालण्याची पद्धत आहे या सारणात। खोबरं आपल्याकडे घालत नाहीत महाराष्ट्रात, परंतु हे घातल्याने खूप छान टेस्ट येते, म्हणून मी हे एक ऑप्शन तुम्हाला सांगून ठेवलं आहे। कंपल्सरी नाही आहे खोबरं घालणं। आपला साधा खोबऱ्याचा किससुद्धा मिक्सरमधनं काढून घातला तरीही चालेल, डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही चालेल, किंवा नाही खोबरं घातलं तरीही चालेल। आता आपण अशा पुऱ्या ज्या करून घेतलेल्या आहेत त्यातली एक एक पुरी घ्यायची आहे पोळपाटावर आणि सारणाचे साधारण असे गोळे करून घ्यायचे आहेत। खूप कमी सारण भरलं तर त्या पुऱ्या अशा खुळखुळ वाजतात तयार झाल्यावर, त्यामुळे गच्च भरायचं आहे भरपूर सारण प्रत्येक पुरीमध्ये। एका छोट्या वाटीत दूध घ्यायचं आहे। करंजीला जसं आपण कडांना दूध लावतो तसं दूध पुरीला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे गोलाकार असं, आणि त्यावर नंतर आपण दुसरी लाटलेली पुरी ठेवणार आहोत। आता परत आपल्याला लाटायचं नाही आहे। हे बघा, दुसरी पुरी त्यावर ठेवून ती व्यवस्थित कडांना चिकटवून घ्यायची आहे। सगळ्या कडा व्यवस्थित चिकटल्या पाहिजेत। पुरी तळताना जर फुटली तर आतलं सारण बाहेर येतं आणि सगळं तूप किंवा तेल ज्यात तुम्ही तळणार आहात ते खराब होतं, त्यामुळे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे बोटाने दाबून सगळ्या बाजूंनी, आणि त्यानंतर आपण करंजीचं जे कटर असतं आपलं, म्हणजे कातणं म्हणतात त्याला, त्याने हे बघा याने साईडनी गोल असं कापायचं आहे, थोडं अंतर ठेवून सगळीकडनं। नंतर त्याची कडा काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत। त्या तयार करून एका ताटात ठेवायच्या आहे। वरून कापडाचं झाकण टाकायचं आहे, कारण त्यासुद्धा कडक होतात नंतर। हे बघा, अशी छान टम्म फुगलेली व्यवस्थित भरलेली पुरी आपण तयार केली आहे। सारण आतमध्ये भरपूर भरलेलं आहे। आता हे मी तुपात तळते आहे, तुम्हाला हवं तर तेलात देखील तळू शकता। कढईत तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे। अगदी कडकडीत म्हणजे धूर येईपर्यंत इतकं तापवायचं नाही आहे, कारण आपण या मध्यम आचेवर तळणार आहोत। हवं तर मध्ये मध्ये कमी देखील करणार आहोत गॅस, कारण काय होतं, मोठ्या गॅसवर कडकडीत तुपात तळल्या तर त्या पटकन लाल होतात, मग आपण बाहेर काढतो आणि नंतर त्या मऊ पडतात। तर आपल्याला त्या कुरकुरीत अशा करायच्या आहेत, खुसखुशीत चांगल्या, म्हणून मध्यम आचेवर तळायच्या आहेत। टाकल्यानंतर थोडं थोडं साईडने तूप उडवायचं आहे त्याच्यावर। हे बघा, अशा प्रकारे छान फुगतात त्या।
एका वेळी एक एक पुरी तळली तरीही चालेल, आपल्याला ती एक एक पुरी व्यवस्थित तळता येते. अशी उलटवून घ्यायची आहे, दुसऱ्या बाजूने देखील तशीच तळायची आहे. खूप अगदी काळपट रंग येईपर्यंत तळायची नाही आहे, म्हणून आपण मध्यम आचेवर किंवा थोडा मध्ये मध्ये गॅस अगदी कमी करून देखील त्या तळणार आहोत. रंग जास्त डार्क होऊ न देता, परंतु कच्च्या देखील राहायला नकोत, चांगल्या खुसखुशीत देखील त्या व्हायला हव्यात. अशा प्रकारे आता ती काढून घेतलेली आहे, तूप निथळून पुढची पुरी टाकलेली आहे. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. हा एक दिवाळीचा पदार्थ तयार झाला आहे. असेच आपण पुढील 15 दिवसात दिवाळीच्या फराळाचे अनेक पदार्थ बघणार आहोत विविध रेसिपीजमध्ये. आता या पुऱ्या काढून घेतल्या आहेत. एक पुरी तुम्हाला मोडून दाखवते, बघा किती खुसखुशीत आणि भरगच्च झालेली आहे.